अंबरनाथमधील तो रस्ता वनविभागाच्या नव्हे, महसूलच्या हद्दीत. वनविभाग आणि पालिकेच्या पाहणीत समोर आली बाब. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार. अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेनं अनधिकृत रस्ता उभारल्याची बाब समोर आली होती. यानंतर वनविभाग आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या पाहणी दरम्यान ही जागा वनविभागाची नसून महसूल विभागाची असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई महेंद्रनगर परिसरात सरकारी आणि खाजगी जागेत अनधिकृत चाळी उभारण्यात आल्या आहेत. या चाळीच्या परिसरात पालिकेकडून कॉन्क्रीट रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं. हे काम वनविभागाच्या जागेत असल्याची माहिती पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांनी दिली होती. याबाबत एबी फास्टने बातमी प्रसारित केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता राजेश तडवी यांच्यासोबत या रस्त्याची पाहणी केली. यावेळी हा रस्ता वनविभागाच्या नव्हे तर महसूल विभागाच्या जागेत असल्याची बाब समोर आली. मात्र शेवटी जागेची मालकी ही सरकारीच असून पालिकेनं या सरकारी जागेवर उभारलेल्या अनधिकृत चाळींसाठी हा रस्ता कसा उभारला, तसंच यासाठी महसूल विभागाची परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देत पालिकेच्या जनसंपर्क विभागातून माहिती घेण्यास सांगितलं. तर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांना ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देऊ नका, असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या रस्त्याच्या वर्क ऑर्डरवर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचीच सही असून आता ते अडचणीत आल्यामुळे माध्यमांना टाळत आहेत का, असा प्रश्न विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ.